श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू आजचा व्हिडिओ बघत आहेस तर आता तुझी सर्व चिंता दूर होणार आहे. तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे. बाळा, तू ज्याची कधी अपेक्षा देखील केली नव्हतीस, तू ज्याचा कधी विचार देखील केला नव्हतास, असं काही आता तुझ्या जीवनात लवकरच घडणार आहे. बाळा, फक्त सकारात्मक राहा, सर्व काही ठीक होईल. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. जीवनात आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवत असतो, ती गोष्ट उशिरा का होईना परंतु आपल्यापर्यंत पोहोचत असते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी एक सकारात्मक वातावरण आपल्या सभोवताली निर्माण करत असतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याकडे येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. म्हणून असं कधीच समजू नको की तुला ती गोष्ट मिळणार नाही. बाळा, लवकरच तुझ्या मनातील तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, कधीकधी असं मनामध्ये येतं की आता सर्व काही संपलं, आता सर्व दरवाजे बंद झाले, आता कुठलाच आशेचा मार्ग दिसत नाही. अशा वेळेस स्वामी तुला एक नवीन मार्ग दाखवत असतात, एक नवीन दरवाजा तुझ्यासाठी उघडत असतात. म्हणून बाळा, निशंक हो, सर्व काही देवावर सोपवून दे. तुझे करता करविता आपले भगवंत आहेत, म्हणून तुझ्या नशिबापेक्षा जास्त विचार करू नकोस. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे, म्हणून सर्व काही देवावर सोडून दे. सर्व काही ठीक होईल, जास्त चिंता करू नकोस. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कर, बघ सर्व काही सकारात्मकच होणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, ज्या वेळेस सर्वजण साथ सोडून जातात, कुठल्याही प्रकारचा आधार उरत नाही, आर्थिक परिस्थिती ढासळते, त्यावेळेस एक नवीन सुरुवात होण्यास प्रारंभ होत असतो. म्हणून नवीन सुरुवात जी होणार आहे ती एक वेगळीच असणार आहे. कुठल्याही गोष्टीचा शेवट होत नसतो, शेवट हाच एक नवीन सुरुवात होत असते. म्हणून बाळा, तुझा शेवट झाला असं कधीच समजू नकोस. खरं म्हणजे ही एक नवी सुरुवात आहे. बाळा, जर तुझा आपल्या स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय, माझा स्वामींवर प्रचंड विश्वास आहे टाईप कर. बाळा, वेळोवेळी स्वामींनी तुला पाण्यात बुडताना वाचवलं आहे. आता स्वामीच तुझी पाठराखण करणार आहेत. स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. स्वामी नसते तर आपणही नसतो. म्हणून स्वामी सांगतात त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक बघ. स्वामी सांगतात त्यामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो. तुला हाच हेतू जपायचा आहे. स्वामींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी देवा टाईप कर. बाळा, जर तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही, तर बाळा, असं अजिबात नाही. स्वामी एक दिवस नक्की तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सुधारणार आहेत. तुला जे हवं ते प्रत्येक गोष्ट देणार आहे. बाळा, काही गोष्टींना विलंब जरूर होतो, परंतु त्या गोष्टींना आधार तरी नक्की असतो. स्वामी तुझा आधार आहेत. स्वामी तुझे करता करविता आहेत. म्हणून स्वामींवर प्रचंड विश्वास ठेव. जे होईल ते 100% तुझ्या बाजूने होईल. आत्तापर्यंत स्वामींनी तुला अप्रत्यक्षपणे खूप वेळा मदत केली आहे. बाळा, असं कधीच नाही की स्वामींनी तुझी साथ सोडली. स्वामी आधीपासून तुझ्या सोबत होते, आत्ता देखील तुझ्या सोबत आहेत आणि येथून पुढे देखील तुझ्या सोबत असणार आहे.
माणूस तोच श्रेष्ठ ठरतो जो स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो. माणूस तो श्रेष्ठ नसतो जो स्वतःचं दुःख सांगत फिरतो. बाळा, स्वतःचं मन कितीही दुखावलं असलं तरी दुसऱ्याचं मन कधी दुखावू नये. यातच खरी स्वामी भक्ती आहे. स्वामींनी आपलं पूर्ण जीवन लोकांच्या सेवेमध्ये व्यतीत केलं. त्यांनी जे केलं ते दुसरं कोणीही करू शकलं नाही. आपण सर्वसाधारण माणसे आहोत. आपल्या हातामध्ये एवढी शक्ती नाही, परंतु आपल्याकडे प्रेम आहे, आपल्याकडे मदतीचा हात आहे. आपण आपल्या परीने जे शक्य आहे ते नक्की केलंच पाहिजे. स्वामींना असे भक्त खूप आवडतात जे त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होत असतात. म्हणून बाळा, स्वामी जे सांगतात तेच शेवटी सत्य होणार आहे. सत्याला थोडासा वेळ लागतो, परंतु जे होतं ते आश्चर्यचकित करणारं असतं. म्हणून बाळा, कधीच जीवनात हार मानू नकोस. जे होईल ते खूप चांगलं होईल. जे होईल ते तू कधीच विचार देखील न केलेलं होईल. बाळा, जीवनात कितीही त्रास झाला तरी आपला त्रास इतरांना सांगू नकोस. जीवनात कितीही दुःख आलं तरी इतरांना सांगू नकोस. जीवनात जे काही होणार आहे तेही कोणाला सांगू नकोस. जीवनात जे काही करायचं आहे तेही कोणाला सांगू नकोस. कारण सर्वांपाशी तुझ्यासाठी चांगले सल्ले नाहीत. सर्वांपाशी तुझ्याबद्दल चांगले विचार नाहीत. जीवनात प्रत्येकजण प्रत्येकाला मागे खेचत आहे. म्हणून जीवनात जे करायचं ते एकट्याने कर, एकटा उभा राहा. नक्कीच स्वामी तुला आशीर्वाद पाठवतील. कारण तू कधीच एकटा नसणार आहे. स्वामी कायम तुझ्या सोबत असणार आहेत. बाळा, स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. स्वामींना आपण जेवढं मानतो ते त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून त्यांची भक्ती कधीच विसरू नकोस. स्वामी समर्थांचं जेवढं नाव तुझ्या मुखामध्ये येईल तेवढा तू भाग्यवान ठरणार आहे. बाळा, हा व्हिडिओ बघताना देखील तुझ्या समोर किती वेळा स्वामींचं नाव आलं आहे. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी आता तुला स्वामीच स्वामी दिसणार आहे. आता तू त्यांच्या भक्तीमध्ये उतरला आहेस तर शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती सोडू नकोस. स्वामी अप्रत्यक्षपणे तुला मदत करत आहेत. म्हणून बाळा, स्वामींवर प्रत्येक गोष्ट सोडून दे. जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे असा विचार नेहमी मनामध्ये ठेव. सकारात्मक राहण्यासाठी तुला चांगल्या कार्याची गरज आहे, चांगल्या कर्माची गरज आहे. कर्म चांगलं असेल तर त्याचा फळ देखील चांगलंच असतं. म्हणून कर्म चांगलं ठेव. फळाची अपेक्षा करू नकोस. फळ चांगलंच मिळेल. कर्म आपलं नशीब ठरवत असतं. म्हणून कालचं कर्म तुझं उद्याचं नशीब ठरवणार आहे. म्हणून बाळा, अजूनही वेळ गेली नाही. काही चुकलं असेल तर चुकू दे, काही वाईट घडलं असेल तर घडू दे. येथून पुढे देखील तुझी वेळ आहे. या वेळेमध्ये चांगलं कार्य कर, चांगलं कर्म कर. देव रागवणार नाही अशा प्रकारे कर्म कर. बघ, तुला जीवनात कुठलीच गोष्ट अशक्य वाटणार नाही. तुला जीवनात कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात कुठलंही चांगलं काम करताना घाबरायचं नाही. स्वामी सर्व काही बघत आहेत. स्वामींचं लक्ष आहे. जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. स्वामींचा हा शब्द शेवटी खरा ठरणार आहे. बाळा, सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये
गॉड इज ग्रेट टाईप कर. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्यासाठी पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि असेच स्वामींचे चमत्कारिक व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ, स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.